श्री स्वामी समर्थ. तर प्रकट दिनानिमित्त आज निगडी केंद्रामध्ये असे विशेष असे सेवा ठेवलेली होती. तर सकाळी 8ची आरती होती. 8ची आरती झाल्यानंतर मग सकाळी त्याच्या आधी 7 ते 8 अभिषेक होता. मग 8ची आरती होती. मग स्वामी चरित्र होतं, हवनयुक्त. त्याच्यानंतर बघा तुम्ही बघत असाल की इथं तुम्ही सेवा करताय होमला. कधी पण होम आपण तयार केला त्याच्यानंतर स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू टाकून मग होम पेटवायचा असतो, म्हणजे अग्नी लावायची असते होमला. तर तुम्ही बघू शकता आमचे तयारी चाललेले भरपूर सेवेकरी असे आलेले आहेत. सर्वांना उत्साह होता काय करू काय नाही असं. एक निरंजन समय पेटवायची होती तरी बघ किती सेवेकरी मदत करतात. म्हणजे इथं सेवेकऱ्यांची किती ऐक्य आहे बघून येते आपल्याला. त्यानंतर आम्ही जरा होमाला सजवलं, जरा रांगोळी काढली. त्यानंतर तूप आम्ही भरलं, तुपाचा एक दिवा लावला, तेलाचा एक दिवा लावला, बघू शकता तुम्ही. कारण इथं आता आम्हाला हवनयुक्त सेवा सुरुवात करायची होती. आम्हाला 11 माळी हवनयुक्त घ्यायचं होतं. त्यानंतर आम्ही स्वामी चरित्र सुद्धा हवनयुक्त घेतले आणि हळदीद्रव्य तयार करत होतो आम्ही. तांदूळ, साखर, त्याच्यानंतर तूप असतं त्यात आणि ते सगळं मिश्रण करायचं, तीळ पण टाकायचं. आणि हे हवनयुक्तमध्ये जेव्हा हरिद्रव म्हणतात ह्याला, हे हरिद्रव असे आपले हरणासारखे गोटे करायचे असतात आणि त्याने असं स्वाहा करायचं असतं, म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणायचं असतं. त्याच्यानंतर आम्ही हवनयुक्त म्हणजे हवनाची आम्ही पंचोपचारी पूजा केली, धूप दीप ओवाळून. आणि त्याचबरोबर जेव्हा हवनयुक्त सेवा करायची असते तेव्हा हवन पेटवायच्या आधी त्याला 5 महिलांनी पूजा करायची असते. आणि त्याच्यानंतर आम्ही शेणकुटी टाकले, आपल्या केंद्रात सुद्धा भेटतात हे, आणि कापूर वगैरे ठेवला आणि मग अग्नी दिली, बघू शकता तुम्ही. बघा दीपम दर्शयामी त्याचं धूपम. सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणत हवनयुक्तला सुरुवात केली. आणि सर्वांनी लक्षात ठेवा, ज्यांच्या केंद्रात हवनयुक्त सेवा झालेली आहे त्या हवनातली जी रक्षा असते ती सर्वांनी आपल्या घरी न्यायची आहे आणि 4ही बाजूला घराच्या ती फुंकायची आहे. त्याचबरोबर घराच्या उंबरठ्या वगैरे सगळीकडं, कारण त्यात खूप ऊर्जा आहे, खूप महत्त्वाची, कारण त्याच्या हवनयुक्त सेवा झालेली असते आणि मेन म्हणजे सामुदायिक सेवा झालेली असते, त्यावर सर्वांनी घ्यायची आहे. त्यानंतर मी थोडीशी सेवा केली स्वामींची, म्हणजे सेवा एक प्रकारे केली, हरिद्रव्य वाटण्याचं काम मी करत होती. आणि खरं विशेष म्हणजे ना, प्रकट दिनाविषयी सर्वजण सकाळपासून आलेले, दिवसभर होते, कोणाला घरी जा वाटत नव्हतं. तर तुम्ही बघू शकता 11 माळी जप सुरू आहे श्री स्वामी समर्थ म्हणत. बघा प्रत्येक सेवेकरी काय पडेल ते काम करत होतं. ह्यांनी बघा यांनी कसं चट्या अंतरली, असं स्वाहा करायचं असतं हरिद्रव्य. आणि जे हवनाच्या पुढे बसलेले असतात त्यांनी द्रोणमध्ये नसतं टाकायचं, त्यांनी काय करायचं असतं असं डायरेक्टली हवनमध्ये टाकायचं असतं स्वाहा करत. हे आमचे 11 माळी हवनयुक्त सेवा सुरू होती. आणि एक आम्ही घेतलेले जोडपं की ते तूप वाहत होते. त्याच्यानंतर जेव्हा आमचं सगळं झालं त्याच्यानंतर आम्ही हरिद्रव्य जे स्वाहा केलेलं होतं ते एकत्र घेतलं आणि हवनामध्ये टाकलं उदयस्तो म्हणत. त्यानंतर आमची 10:30ची आरती सुरू होती. साडेदहाच्या आरतीला थोडंसं आमचं पुन्हा आम्ही नित्यसेवा वगैरे माळ वगैरे घेतली, थोडी काय सेवा घेतली करावं. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत वाचायचं होतं हवनयुक्त, त्यामुळे खूप छान, खूप असं प्रसन्न वाटत असं होतं. आणि उदयस्तो घेतला आम्ही. बघा आमच्या इथली केंद्रातली स्वामी किती छान दिसतात. तुम्ही म्हणाल 2 फोटो का, तर महत्त्वाचं म्हणजे एक फोटो आमच्या केंद्रातला आहे आणि दुसरा फोटो होता तो आमचा पालखीसाठी होता, बघायलाच तुम्ही पुढे. आणि आत्ता हे जे तुम्ही बघताय ना हवनयुक्त, ते स्वामी चरित्र चाललेले आहेत. आम्ही त्यासाठी ज्यांना जॉबचं काय असेल किंवा नाही का लग्नासाठी असेल त्यांना असं आम्ही पुढे ठेवलेलं बसवलेलं. त्यानंतर आमचा महाप्रसाद होता
महाप्रसादला आम्ही मांदेळी सुद्धा केलेली, म्हणजे चपात्या आणि बटाट्याची भाजी आपल्या केंद्रामध्ये असते नेहमी, व सर्वांनी आणलेली. त्याचबरोबर आमचा म्हणजे नाही का आम्ही बुंदी भात वगैरे बाकीचे पदार्थ केलेले. त्याचबरोबर आम्ही श्रीके बालाजी पदार्थ असतात ते पण सर्व सेवेकऱ्यांना थोडे थोडे दिलेले, कारण प्रसादाचा समजा तो सगळ्यांच्या मुखात जावा म्हणून. आणि सर्व सेवेकरी, स्वयंसेवकरी पण होते, ज्येष्ठ सगळे सेवेकरी बघा काम करत होते. आमचे छोटे पण सेवेकरी आलेले, अक्षरशः शाळा होती तर दुपारच्या सुट्टीत आली, पण स्वामींना मुजरा करायला आलीच. म्हणून मी त्यांना विचारत होती चपाती खाणार का, किती खाणार. त्यानंतर आमची पालखी परिक्रमा होती, त्यासाठी आम्ही तो दुसरा फोटो होता ना बघा तुम्ही, ते बघा आम्ही पालखीमध्ये आता हे केले, त्यांचं अधिष्ठान केलेलं होतं. आणि आमची पालखी अशी चालली. आमचं हे गाव आहे. तर आमची छोटी पण सेवेकरी बघा किती छान आहेत काष्टवाली. मी त्यांना म्हणत होते म्हणून तिथे त्यांना सांगत होते. सगळी सहभागी झालेली आमच्यात बघू शकता. सुरुवात केली आम्ही मग पालखी घेऊन. काहींनी टाळ घेतलेली, काहींनी लेझिम घेतलेली, काहींनी झेंडे घेतलेले. खूप छान लहान मुलं पण अशी रमून गेलेली. स्वामी त्यांच्यासाठी ते स्वामी बाबाच होते. सगळे आमच्या इथली लहान मुलं त्यांना स्वामी बाबाच म्हणतात. खूप छान असं वाटत होतं. सर्व लहान मुलांपासून ते म्हातार म्हणजे ज्येष्ठ माणसांपर्यंत सर्वांनी मदत केली, सर्वांनी मोलाचा वाटा आपला दिला आणि सर्व खूप आनंद होतो. त्यानंतर 7:30ची आरती होती. पालखी पूर्ण झाल्यानंतर आम्ही औदुंबर प्रदक्षिणा घेतल्या. त्याच्यानंतर छोटीशी आमची लहान मुलगी होती, तिच्या घरचा नैवेद्य होता, तर तिला आम्ही आरतीचा मान दिला. तर त्यानंतर 7:30ची आरती होती आमची. आम्ही धूप बीप लावलं, त्याच्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवून आरती घेतली. आणि ह्या ब्लॉगमध्ये चुकलेले शब्द माझे, चांगले शब्द स्वामींचे. बोला श्री स्वामी समर्थ.